आता मला एक विचारायचं आहे की ज्यावेळेस समजा रावण म्हणजे त्याच्या बहिणीचा समजा अपमान होतो शूर्पणखेचा, आणि ज्यावेळेस तो सीतेचं अपहरण करायला जातो तर त्याची मानसिकता कशी असेल बरं? सगळ्यात पहिले त्याला राग शूर्पणखेचं नान कापण्याचा आलाच नाही. शूर्पणखा त्याची सख्खी बहीण नाही, सावत्र बहीण. मला हे प्रश्न पडला की त्याने मारीचच का निवडला एवढ्या जणांना. तसं कारण की जर त्याची सीतेला त्रास द्यायची इच्छा असती तर त्याने सीतेचा विनयभंग केला असता. बरोबर. म्हणून हिंदू धर्माच्या 5 कुलीन स्त्रिया ज्या आहेत, पंचस्त्रिया म्हणतात, त्यात त्या मंदोदरीला स्थान आहे. म्हणून तो तिला अशोक वाटिकेत ठेवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या अशोक वाटिकेची जबाबदारी तो त्याच्या बायकोवर देतो की एकदा तरी रावण आणि रामाचा संवाद व्हायला पाहिजे. तर मी रावणामध्ये शेवटला पुस्तकामध्ये लिहिले ना की 2 बुद्धिमान पुरुषांनी संवाद न करता लढलं तर कपटी आणि धूर्त लोकांचा फायदा होतो. भक्ती कशी असावी याचा तो उत्तम नमुना होता. की आज जरी भारतामध्ये रावण खलनायक असला तरी प्रत्येक ठिकाणी त्याच्या शिवतांडवास किंवा महादेवाची पूजा चालू आहे. रावणाचं चुकलं कुठं, त्याला जजमेंटच नाही आलं की मध्ये सुग्रीव भेटत. पूर्ण पुराणांमधला एकमेव राजा असा आहे की जो सोन्याच्या घरात राहायचा, त्याची जनता पण सोन्याची. पण वाल्मिकी रामायणात सुद्धा कुठं असा 10 डोक्याचा उल्लेख नाही. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे किताबे आणि किस्से या मराठी पॉडकास्टच्या आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये. या पॉडकास्टमध्ये आपण सगळ्या पुस्तकांबद्दल डिस्कस करणार आहोत आणि ते पुस्तक लिहित असताना काय काय किस्से घडले हे आपण ते त्यांच्या लेखकांकडून जाणून घेणार आहोत. तर आजच्या या पहिल्याच एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत आपले सगळ्यांचे लाडके लेखक रावण राजा राक्षसांचा या पुस्तकाचे लेखक शरद तांदळे जे आहेत. तर शरद दादा, तुमचं स्वागत आहे आजच्या पहिल्याच एपिसोड. धन्यवाद. येस. तर या एपिसोडमध्ये आपण फक्त पुस्तकाबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. येस. तर सगळ्यात पहिलाच प्रश्न की याची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे, हे पुस्तक लिहिण्याच्या आधीची समजा. मी फार वेळेस बोललो पण आज तुला सांगतो. येस. मी एक चांगला वाचक आहे. म्हणजे मी लेखक आहे का नाही मला माहीत नाही अजून. आणि 1-2 पुस्तकांनी माणूस लेखक होत नाही. तर लेखक व्हायला अजून एक प्रवास आहे 5-10 वर्ष. पण मी एक चांगला वाचक आहे. तर मी माझे वडील गेल्यानंतर गरुड पुराणापासून पुराणांकडे वळालो, म्हणजे मायथॉलॉजिकल. मग पुराण असतील, मग 18 पुराणं वाचले. मग पद्म, स्कंद, विष्णू, वराह, वामन, शिवपुराण. मग हे सगळे पुराणं वाचत असताना मी जवळपास 3 वर्ष हे वाचले. त्याच्यात वेद उपनिषद वाचले. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा लंडनला चाललो त्यावेळेस विमानात बसल्यावर माझ्या डोक्यात असं आलं की अरे विमान तर रावणाने उडवलं होतं, आपलं रावण वाचायचं राहिलं. लिहायचं नाही, वाचायचं राहिलं. वाल्मिकी रामायण वाचायचं राहिलं. वापस आल्यानंतर मी लगेच रावण, वाल्मिकी रामायण, विमानशास्त्र आणि राम रावणाशी निगडीत असलेले मॅक्झिमम पुस्तकं मागवली. रावणावरच्या 2-3 कादंबऱ्या मागवल्या आणि ते सगळ्या वाचायला सुरुवात केली. मला ते जाणून घ्यायचं होतं. मग ते वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे हे पुस्तकं फारच भंपक लिहिले गेली. पुस्तकांना भंपक म्हणू नये, पण 2-3 ज्या कादंबऱ्यात रावणावरच्या त्या फार भंपक आहेत. आणि मला तो एक रावण दिसायला लागला होता. मग मी म्हणलं अरे का लिहून बघू नये. आणि मग मी त्याच्या आधी मी काहीच लिहिलेलं नव्हतं. 10वीला निबंध नीट लिहिलेलं नाही मी. तर त्याच्यानंतर मग मी विचार केला की लिहिता येईल का. मला एक गोष्ट कळली, तुम्ही एखादी गोष्ट आतून ठरवली तर काही शक्य आहे. बरोबर. आणि मग मी लिहायला सुरुवात केली रावण. पण नुसतं लिहायला नाही, मग आधी एक पार्ट लिहिला चॅप्टर. पण ते नुसतं एक पानाने नाही होत, म्हणलं आधी आपल्याला अभ्यास पाहिजे सगळा. मग रावणाच्या निगडीत वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, त्याचे खंड आणले. आणि कुठं कुठं रावण आहे, त्याचे भाऊ कोण, त्याचे रिलेशन्स कोण, बरं लंका सोन्याची, ते सोनं आणलं कुठून. बरोबर. मग हे सगळ्या प्रश्नाचा जन्म कुठं झाला, ह्या बारीक बारीक प्रश्नांची उत्तरं शोधून एक ढाचा तयार केला. आणि त्याच्या निगडीत मग 400-500 पुस्तकं वाचली असतील. मग त्याच्यानंतर ती कादंबरी फॉर्मॅटमध्ये मी 18 प्रकाशित केलं. ओके. पण मग सगळ्यात मोठे असे चॅलेंजेस कुठले कुठले होते समजा पुस्तक लिहित असताना? पुस्तक लिहित असताना सगळ्यात पहिलं चॅलेंज तर हे होतं त्याचा कंटेंट. म्हणजे आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात जवळपासच्या आपल्या ओळखीच्या सगळ्यांना एक ना एक किस्सा माहिती रामायणात. बरोबर. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं की रामानंद सागरची एक मालिका होती रामायण, तिचा फार प्रभाव आहे सगळ्यांवर. ओरिजिनल वाल्मिकी रामायणाचं नाही. आणि त्याच्यात मग उडणारं सगळं दाखवलं आहे, 10 डोके दाखवलेत. ते लोकांच्या नजरेत आणि डोक्यात फिट बसले. तर मी जर हे फॅक्ट वाईज लिहिलं तर ते लोकांना रुचल का नाही. बरोबर. हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण की लोकांनी ते बाण उडताना पाहिले आपण असे. बरोबर. हे दादा फेकून मारले की उडताना पाहिले. आणि मी म्हणायचे फॅक्टवर कसं लिहिता येईल, लोकांना ते रुचल का नाही. तर हा एक सगळ्यात मोठा टास्क होता. दुसरा म्हणजे जर तुम्ही भाकड कथा टाळून आणि त्यातले रंजकपणा टाळून जर फॅक्टवर लिहितात तर तसं लिहिणं शक्य आहे का. तर हा एक माझा मोठा टास्क होता. आणि नंबर 3 की छोटे छोटे प्रश्न होते पूर्ण रामायणामध्ये रावणाविषयीचे. की लंका जर सोन्याची होती तर शूर्पणखा त्या दंड करण्यात आली कशाला. बरोबर. शूर्पणखाचा आधीचा नवरा कोण होता, ती कोणत्या दुःखात तिथं आली. मग रावणाकडे एवढी मोठी सेना असताना तो स्वतः आणायला का गेला. आणि रावणाला बरोबर आहे. या प्रश्नाचा काही विचार नाही केला की
त्यांनी लंकेतच का केलं राजधानीला, त्याचा तो पूर्ण भारतावर राज्य होता असं म्हणतात. तर असे बेसिक खूप सारे प्रश्न होते. म्हणजे तो ब्राह्मण होता का राक्षस होता इथपासून सुरुवात होती. बरोबर. मग त्याचे वडील कोण होते, मग त्याचा जन्म कुठं झाला, तो राक्षस नावाचा शब्द कुठून आला, तर हे बारीक बारीक गोष्टी ज्या होत्या तर त्याचे सगळ्याचे रेफरन्स आहेत, पण त्याचं विश्लेषण करणं आणि त्याचं निरूपण करणं हे सगळ्यात अवघड होतं. बरोबर. तर त्या टास्कसाठी जास्त वेळ लागला. ओके. आणि तुम्ही आता वाल्मिकी रामायण पण वाचलंय, तुलसी रामायण पण वाचलंय, तर याच्यामध्ये काय डिफरन्स, तुमचं मत काय त्याच्यावरती? माझं याच्यात म्हणणं आहे की वाल्मिकी रामायणाने जे वाल्मिकी रामायण लिहिले त्याच्यात त्यांनी कुठलंच प्रिज्युडाईज ठेवलं नाही. म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टीकडे फॅक्टनी बघितले. म्हणजे रावणाचं वर्णन करताना सुद्धा त्यांनी तो सुंदर पुरुष म्हणून केले. ओके. म्हणजे त्यांनी रावणावर अन्याय केला नाही, त्यांनी कुणावरच अन्याय केला नाही. म्हणजे इव्हन त्यांनी फार रामचंद्राच्या चुका बी झाकून दिल्यात वालीला मारतानाच्या. म्हणजे त्यांनी असं एक नाही पण तटस्थ वृत्तीने लिहिलेलं आहे ते. बरोबर. पण तुलसीने तसं नाही केलं. तुलसीने त्याला रंजक नायकासारखंच बनवायचा प्रयत्न केला. ओके. आणि बहुतेक तुलसीवर वाल्मिकीचा प्रभाव होता. तर त्या पद्धतीने झालं की ते म्हणजे आपण आर्ट फिल्म आणि पॉप्युलर मसाला फिल्म हा जो फरक आहे बरोबर तो आहे, तसा थोडाफार आहे. तर आजची जी पिढी समजा की जे लहानपणापासून रामायण ऐकत आलेत, पण जेनझी पण आहे त्याच्यामध्ये की ते त्यांना असं वाटतं की हे सगळं खोटं आहे बुवा, काल्पनिक आहे, हे काल्पनिक आहे. हां, बेसिकली असं. तर त्यांना काय सांगाल तुम्ही, खरं आहे की कसं आहे? खरं सांगू का, मी काय याच्यातला अभ्यासक नाही. हे झालंय का नाही हे मी बऱ्याच विद्वानांचं वाचलंय. विद्वान जे नाही का ज्यांचा खरा अभ्यास आहे. मी कादंबरीकार आहे. मी हे सगळ्यांच्या विद्वानांचं वाचलंय, पण ज्याला आपण संशोधक म्हणू. तर यातल्या बऱ्याचशा लेखकांचे तर भांडणं रामायण झालं की नाही ह्या तर पहिले भांडणं आहेत. दुसरे भांडणं हे आहेत की ते भारतात झालं, ती लंका जी आहे श्रीलंका, तीच लंका आहे का विंध्याचल पर्वतात लंका आहे, याच्यावर लय जणांचे मत आहेत. नंबर तिसरा एक मुद्दा आहे की भारतभर जवळपास 200पेक्षा जास्त रामायण आहेत आणि कित्येक ठिकाणांच्या लंका बदलतीये, बरोबर, किंवा राम जन्मभूमी बदलतीये. म्हणजे ग्रीक देशात अबोटाबाद नावाचं शहर आहे, त्याला अयोध्या म्हणतात काही जण, बरोबर, काही जण ह्या अयोध्येला अयोध्या म्हणतात. ते थायलंडचे राजे तिसरंच म्हणतात. तर ह्या 200 रामायणात प्रत्येकाने आपापल्या जमिनीला आपापल्या एरियाला महत्त्व प्राप्त व्हावं म्हणून रामायणाच्या नायकांशी जोडून घेतलेलं. तर त्यांचं असं म्हणणं की ही कथा इथं झाली. हा पहिला पाठ. दुसरा पाठ असा की नंतरच्या कालखंडातले जण असे विद्वान झाले खूप सारे की ते असं म्हणतात की हे रामायण झालंच नाही. म्हणजे मी रावण लिहित असताना माझा एक मित्र म्हणला, जी घटना झालीच नाही, रामायण घडलंच नाही, त्यांचा आर्किओलॉजिकल काही पुरावाच नाही, तो तू रावण कसं काय लिहितो आणि का लिहितो? ती एक मायथॉलॉजी, बरोबर, आणि मायथॉलॉजीत मायथॉलॉजी लिहायला असतं. मी त्याला म्हणलं ठीक आहे, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण आज ज्या आपण कालखंडात आहोत 2024-25मध्ये आहोत, तर आज ती घटना घडली का नाही घडली, ते कथानं घडलं का नाही घडलं, याच्या फार पुढं येऊन उभं राहिलो आपण, बरोबर. कारण की त्यातले नायक, खलनायक, त्यातले कॅरेक्टर्स आपल्या जीन्समध्ये एवढे उतरलेत की त्यातले कित्येक कॅरेक्टर्स नाही त्यातले कित्येक कॅरेक्टरला आपण दैवतीकरण केलं आहे आणि ते देव झालेत. म्हणजे प्रभू रामचंद्र देव झालेत. म्हणजे महापुरुषांपासून ते पुढं सरकून आता देवतेकडे गेलेत. गावागावाने हनुमानाचे मंदिर आहेत. मग ज्यावेळेस एखादी गोष्ट तुमच्या जीन्समध्ये आली आहे आणि तुम्ही तिला देवतेचं रूप दिलं आहे, मेल्यानंतर राम राम म्हणतो आपण, कोणी भेटल्यावर रामकृष्ण हरी म्हणतो आपण, लग्न हनुमानाच्या मंदिरात पाया पडल्याशिवाय होत नाही. तुमच्या प्रत्येक रिच्युअल्समध्ये, परंपरेत जर कुठल्या एका महाकाव्यातले कॅरेक्टर्स म्हणतोय मी आता, पण काही लोकांना कॅरेक्टर्स म्हणल्यावर पण राग येईल, इथपर्यंत जर लोकांच्या भावना त्याच्यासोबत जोडल्या गेल्यात, म्हणजे मी रामाने असं केलं म्हणलं तर राम कसं काय म्हणतोस इथपर्यंतपासून म्हणणारी एक प्रजाती आहे. तर त्यांनी जर ही गोष्ट इतक्या त्यांच्या जीन्समध्ये सिरियसली घेतली तर ती घडली का नाही ह्याच्या फार पुढं आलो आपण. म्हणून ती घडली की नाही ही चर्चा आता काहीच नाही, कारण की त्या एका नावावर सरकार आलंय ते पण आहे 2 वेळेस, बरोबर, आणि आता 3ऱ्या वेळेस बिल. मग एखाद्या नायकावर जर सरकार येत आहे तर तिला घडली की नाही ही घडली ही चर्चा फार निरर्थक होऊन, बरोबर आहे, ती गोष्टच मागे पडून गेली, निरर्थक झाली ती आता. त्या गोष्टीला काय अर्थ नाही. येस, पण आर्किओलॉजिकल एव्हिडन्स जास्त नाही. ओके. आता मला एक विचारायचं आहे की ज्यावेळेस समजा रावण म्हणजे त्याच्या बहिणीचा समजा अपमान होतो शूर्पणखेचा, आणि ज्यावेळेस तो सीतेचं अपहरण करायला जातो तर त्याची मानसिकता कशी असेल बरं? नेमकं तो कशामुळे त्याला काय करायचं होतं सीतेला का घेऊन? पुस्तकात मी केलं आहे वर्णन त्याचं. त्याची मेंटॅलिटी एकच होती की त्याला तो सगळ्यात पहिले त्याला राग शूर्पणखेचं नान कापण्याचा आलाच नाही.
ओके. म्हणजे कित्येक जणांना असं वाटतं की ते नाक आणि स्तन कापले म्हणून रावणाला राग आला. त्याला खरा राग आला तो त्याचे 2 भाऊ मेले. ओके. शूर्पणखेसोबत. शूर्पणखा त्याची सख्खी बहीण नाही, सावत्र बहीण आहे. आणि त्या शूर्पणखेचे सख्खे 2 भाऊ म्हणजे याचे सावत्र भाऊ, त्यांचं नाव खर आणि दूषण. ह्या दोघांची हत्या झाल्यास त्याला जास्त जिवारी लागलं. तो म्हणायचा, शूर्पणखा तू जिवंत तरी आहेस ना, ते 2 माझे भाऊ गेले. आणि म्हणजे मी ज्यावेळेस वाचलं की मला हा प्रश्न पडायचा की रामायणामध्ये मारीचच का सोबत गेला रावणाच्या. आणि पहिला प्रश्न की रावण का गेला स्वतःला सीतेला आणायला. बरोबर. कारण एवढी सेना होती. एवढी सेना ना, एवढी सेना, त्याचे सगळे भाऊ ताकदवर. म्हणजे ते तू बघ युद्धामध्ये पण दाखवतात, आधी मेघनाथ गेला लढायला, नंतर कुंभकर्ण गेला, आणि त्यावेळेस समोरून सगळे लढत होते. हे सगळे जर सोबत गेले असते लढायला तर हे जिंकले असते. तर मला हे लय प्रश्न पडला की त्याने मारीचच का निवडला एवढ्या जणात. तर तो मारीच हा एकमेव होता की ज्याने त्याच्या आईला ताटकाला मारताना त्याने राम आणि लक्ष्मण पाहिले होते. ओके. यांनी त्याला पाहिलंच नव्हतं, त्यांना माहीत होतं की यांचा चेहरा दिसतोय कसा. तर त्याच्यामुळे ते मारीचाला निवडते. आणि दुसरं म्हणजे रावणाला युद्ध करायचं नव्हतं, त्याला समज द्यायची होती. कारण की युद्ध करायचं असतं तो सगळी सेना घेऊन तिथं आला, डायरेक्ट स्वतःच्या भूमीला कोणी युद्धभूमी बनवलं नसतं. तर तो असा विचार करत होता की कारण की शूर्पणखाला लक्ष्मणासोबत विवाह करायची इच्छा होती, तेच ती पहिल्यांदा म्हणली ना, म्हणूनच नाकस्थन कापलं. तर रावणाला राग आला की तिचा विनयभंग का केला. जर एखादी स्त्री तुम्हाला प्रेम करा म्हणते, लग्न करा म्हणते, तर तुम्ही तिचं नाकन कान का कापलं, स्त्रीवर का शस्त्र उचललं. बरोबर. त्याचा एक राग आला. आणि तो असा विचार करायचा की त्याला असं वाटलं की हिचं लई प्रेम आहे, मग आपण त्यांना पकडून आणू, बरं ते अशीच येणार नाहीत, तर त्यांची बायको घेऊन तिच्या मागे ती येते, आणि लक्ष्मणाला म्हणू की लग्न कर, अशी मेंटॅलिटी स्टाईलमध्ये मेंटॅलिटी होती. तसं कारण की जर त्याची सीतेला त्रास द्यायची इच्छा असते तर त्याने सीतेचा विनयभंग केला असता. बरोबर आहे. तिथं पण केला असता, तिथंही केला असता, घरी आणला. आणि तुम्हाला एक बारीक गोष्ट सांगतो की म्हणजे माझ्या जीवाच्या आले, त्याच्या मनातलं मी कल्लोळ लिहिला आहे विमानात असताना. तो म्हणतो यार हिला तर मी घेऊन चाललोय लंकेत वापस, तर थॉटपासून मग हिला मी महालात ठेवू का. महालात ठेवलं तर तिच्या चारित्र्यावर डाग पडेल. बरोबर. मग तिला मी माझ्या त्याच्याकडे गणिका होत्या फार, त्यांच्यात ठेवू का. परत त्याच्या मनात विचार आला कुंभकर्णाची इथे ठेवू का. परत आलं की अतिथीगृहात ठेवू का. आणि नंतर तो मंदोदरीचा विचार येतो की तिला काय वाटेल. म्हणजे त्याचं खरं प्रेम त्याच्या बायकोवर होतं, मंदोदरीवर. आणि ते इतकं प्रेम होतं, ती एकनिष्ठ होते. म्हणून हिंदू धर्माच्या 5 कुलीन स्त्रिया ज्या आहेत, पंचस्त्रिया म्हणतात, त्यात त्या मंदोदरीला स्थान आहे. बरोबर. जर रावण दुसऱ्या संस्कृतीचा असता तर त्याच्या बायकोला त्यांनी पंचकुळींमध्ये घेतलं नसतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे तो असा विचार करतो की तिथं ती वनात राहते, मग इकडं पण तिला वाशक वाटिकेत ठेवतो. का बरं. एक तर मला डाग लागू नये, बरोबर, आणि तिच्यासुद्धा चारित्र्याला डाग लागू नये की जी रावणाकडे गेली तर ती भ्रष्ट झाली म्हणून तो तिला अशोक वाटिकेत ठेवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या अशोक वाटिकेची जबाबदारी तो त्याच्या बायकोवर देतो. की मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी हिचं संरक्षण तुला करायचं, तिच्या त्या वनात कोण जाईल कोण नाही जाणार हे अधिकार तुला. त्यामुळं त्याच्या मनात एक भावना अशी होती की तिला सेफ आणायचं. आणि ते दोघं आल्यावर त्याला रावणाचं चुकलं कुठं, त्याला जजमेंटच नाही आलं की मध्ये सुग्रीव भेटन, हनुमान भेटन. त्याला असं वाटायचं वाली आपला मित्र आहे ना. बरोबर. तर वाली म्हणल जा आणि ते दोघं जण येतील. ते चुकलं कुठं की तो वाली मेला, सुग्रीव राजा झाला, आणि ते सैन्य घेऊनच आले. आणि त्याच्यामुळं ते सैन्य घेऊन येत होते म्हणून ह्यांनी सुद्धा लंकेत त्यांनी युद्धाची तयारी केलीच नव्हती. बरोबर. कारण रावणाने पण तो विचार केला असेल ना की याचे परिणाम काय होऊ शकतात. परिणाम तर त्यांना ते ह्या राड्यात गेले की त्यांना त्यांच्या ताकदीवर एकतर विश्वास होता की लंकेत कोणीच येऊ शकत नाही. नंबर 2 त्यांना जजमेंटच नव्हतं की राम आणि लक्ष्मणासोबत ती वानर सेना येईल. ते ह्या चक्करमध्ये होते की वाली आपला दोस्त आहे आणि तो राजा आहे ना मधला, तर त्याला ओव्हरटेक करून तरी येणार नाहीत की त्याला घेऊन येणार नाहीत. तर ते ह्या तयारीत होते की निरोप यावा किंवा ते दोघांनीच यावं. तर ते दोघंच यावेत असं डोक्यात असल्यामुळे त्यांनी युद्धाची तयारी बी केली नव्हती. बरोबर आहे. म्हणजे अशी पूर्ण नाही, आता हे लॉजिकलीचा विचार केला तर असं ना. बरोबर. आता मंदोदरीचा उल्लेख तुम्ही केला, समजा त्याच्याबद्दल थोडंसं जास्त मला समजून घ्यायचं की त्यांचं नातं कसं होतं रावणाचं. मंदोदरीचं आणि रावणाचं नातं म्हणजे मी तर म्हणा एक आदर्श स्त्री पत्नीचं नातं होतं. त्याचे कारण असे आहेत की त्याचे वाल्मिकी रामायणात खूप सारे पुरावे आहेत, सगळीकडे पुरावे आहेत म्हणजे लिखाणात आहेत. सगळ्यात पहिला की मंदोदरी ही मय दानवाची मुलगी होती.
ओके. मय म्हणजे ज्याला पहिलं आर्किटेक्चर म्हणायचे, ज्यांनी सगळं बांधलं. ओके. तिचं गाव मध्य प्रदेशमध्ये मंदोसी म्हणून आहे. आज पण त्या परंपरा पाळता येते गाव, की मंदोदरी आपली इथली आहे आणि रावण आपला जावई. अरे बापरे. नंबर 2, मंदोदरीला पंचकुलीन स्त्रिया स्थान आहे, म्हणजे तारा, द्रौपदी, सीता, अहिल्या मंदोदरी असं म्हणतात. तर ती मंदोदरी रावणासारखा एकदम विद्वान आणि एकदम ताकदवर, म्हणजे विद्वान म्हणण्यापेक्षा त्याचं पांडित्य सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे, बरोबर. पुराणांनी मान्य केलेलं आहे. इव्हन प्रभू रामचंद्र विषय उठला तो मारताना म्हणले की जगातला सगळ्यात ज्ञानी पुरुष आपण मार. तर इतक्या ज्ञानी माणसाला सांभाळणं हे बायकोचं फार मोठं स्ट्रॉंग कर्तव्य असतं. अजून एक पुरावा सापडला की मला आपला आनंद नीलकांतन म्हणून, आनंद नाही का, विश्वनाथन आनंद, ज्यांनी बुद्धिबळाचा शोध लावला, तर त्यांना असं विचारलं की बुद्धिबळाचा शोध कोण लावला. तर जगात 2 देश भांडतात, एक टर्की आणि रशिया. ते 2 देश असं म्हणतात की बुद्धिबळाचा शोध आम्ही लावला. त्यावेळेस आनंद नीलकांतननी एक आर्टिकल लिहिले. तो म्हणला की बुद्धिबळाचा शोध हा टर्कीने लावला नाही, हा रशियाने लावला नाही, हा शोध रावणाची बायको मंदोदरीने लावला. बापरे. तर जगातलं पहिलं बुद्धिबळ जर कुणी बनवलं, तो पट जो बनवला तो आता 64 घराचा नव्हता त्यावेळेस तो जास्त घरांचा होता. तो पहिला पट आणि पहिलं खेळणं हे मंदोदरींनी तयार केलं. मग असा बुद्धिबळासारखा खेळ तयार करणारी भयंकर ब्रिलियंट स्त्री होती. आणि ती एकमेव स्त्री म्हणजे रावणाच्या राज्यात लंकेत जसं इतर परंपरेमध्ये स्त्रियांना गौण समजले, त्यांना पूजेचा अधिकार नाही, मत व्यक्त करायचा अधिकार नाही, दरबारात अधिकार नाही, हे पूर्वपार चाललेलं आहे. पण मंदोदरीचं असं आहे की ती वेळोवेळी रावणाला सल्ला देते. हे वाल्मिकी रामायणाने स्पष्ट केलं. ज्या स्त्रीला, ज्या राज्यात स्त्रीला मुक्तपणे बोलण्याचा अधिकार आहे, एक तर ती स्त्री कॅलिबर पाहिजे किंवा त्या राजाने तिला ओपन अप तेवढं फ्रीडम दिलं पाहिजे. तर स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, स्त्रियांचा विचार केला पाहिजे, स्त्रियांचे मतं असतात. तर बहुतेक ते मतं मांडण्याचा पहिला जर कुणी चालू केलं असेल तर ती मंदोदरी. आणि ते मतं कधी मांडू शकेल की ज्यावेळेस ते ब्रिलियंट असेल. बरोबर. तर मला असं वाटतं की ज्या भारतीय पुराणातल्या स्त्री आहेत त्यातली सगळ्यात वैचारिक स्त्री म्हणून जर कोण असेल तर ती मंदोदरी होती. आणि ती वैचारिक होती म्हणूनच ती रावणाची बायको म्हणून टिकू शकली. आणि बहुतेक ती फार बुद्धिमान आणि वैचारिक होती म्हणूनच तिला पंचकुलीन स्त्रियात घेतलंय, जरी ती रावणाची बायको राक्षस असली तरी. बरं. म्हणजे हा पण एक वेगळा अँगल आहे की त्याच्यावरती आणखी खूप काही लिहिलं जाऊ शकतं त्याच्याबद्दल. इव्हन अजून एक रेफरन्स असा आहे की जी उत्तर अमेरिकेतली मायन संस्कृती आहे ना, मायन संस्कृती ना का 2012ला जग बुडणारी बनली काल निर्णय, तर ती उत्तर अमेरिकेतली जी मायन संस्कृती आहे ना तिची इस्टॅब्लिशमेंट मंदोदरीने केली असं म्हणतात. की रावण गेला, मग तिला बिभीषणासोबत लग्न करावं लागलं, पण त्यानंतर 6 महिन्यातच बिभीषणाची सुद्धा हत्या झाली. ओके. त्याच्यानंतर तिचं मन लागलं नाही लंकेत. मग त्यावेळेस ती आणि तिच्या वडिलांची मदत घेऊन ती लंकेतून उत्तर अमेरिकेत गेली आणि तिकडं मायन संस्कृतीची स्थापना केली, असा एक रेफरन्स आहे. ओके. ते कितपत खरा माहीत नाही पण तो आहे. आता आपले जे भारतीय लोक आहे समजा त्यांच्यासाठी रावण हा विलन आहे. विलन आहे. हां. पण रावणाची जी प्रजा होती समजा लंकेतले जे लोक होते त्यांच्यासाठी रावण कसा होता, म्हणजे एक रोल मॉडेलच ना, की तू बघ ना, जगातल्या सगळ्या राजांनी ज्यांनी महाल बांधले म्हणतात किंवा स्वतःसाठी भव्य प्रासाद बांधले, ह्या लोकांची जनता अजूनही झोपडीतच राहत होती. बरोबर. म्हणजे पूर्ण पुराणांमधला एकमेव राजा असा आहे की जो सोन्याच्या घरात राहायचा, त्याची जनता पण सोन्याच्या घरात. म्हणजे तू एक बघ की लंकिनी म्हणून पहिली स्त्री मारली हनुमानाने लंकेत गेल्या. लंकिनी नावाची एक राक्षसीने बघितलं. म्हणजे तुम्ही एक विचार करा, रावणाच्या राज्यात लष्करामध्ये स्त्रिया होत्या, हे त्या लंकिनी आणि तिच्याकडे अख्ख्या लंकेची जबाबदारी होती, ती प्रमुख होती, तिच्या अंडर पुरुष सैनिक होते. बरोबर. म्हणजे स्त्रियांना योग्य वागणूक दिली होती, हे एक त्याच्यातून अर्थ निघतो. नंबर 2, ज्यावेळेस हनुमान लंकेत जातो त्यावेळेस वाल्मिकी रामायणात एक श्लोक म्हणलेला आहे, त्यातला तो हनुमानाच्या तोंडात एक आहे की ज्यावेळेस तो अशोक वाटिकेत जातो त्याच्या आधी, की यातली एकही स्त्री मला बळजबरीने आणल्यासारखी वाटत नाही. बरोबर. हे सगळे लोक सुखात आहेत, म्हणजे दडपशाही त्याला सापडत नव्हती. तर त्याची जनता टोटल त्याच्या बाजूने होती. म्हणजे तुम्ही बघा, शेवटला रावणचे सगळे सैनिक मरत होते, पण एकानेही शस्त्र खाली सोडलं नाही युद्धाच्या शेवटच्या क्षणापर्यंत. बरोबर. एक जण फक्त बिभीषण सोडला तर एक जण सुद्धा फुटला नाही. म्हणजे मरणाच्या दारात उभा राहून सुद्धा एक जण फुटला नाही. याचा अर्थ त्यांच्या राजा, त्यांची संस्कृती आणि त्यांच्या लंकेवर प्रेम होतं, की त्यांनी एवढे सुख उपभोगून, म्हणजे त्यांना दिसतं यार लंका घर सोन्याचं आहे, तरी ते युद्धात शस्त्र घेऊन उतरले. म्हणजे ते लोक त्यांच्या राजाविषयी किती एकनिष्ठ असतील. बरोबर. आता रावणाला आपण दशानन म्हणतो, तर या शब्दाचा थोडासा अर्थ आणखी समजून घ्यायचा आहे. याचा अर्थ कसा आहे माहिती आहे का, की त्याचं नाव दशानन आहे. मध्यंतरीच्या काळात नाही का, म्हणजे गेल्या 1000 वर्षात
दशानन म्हणलं की 10 डोक्याचा, हां असं एक झालं. हां पण तो काय 10 डोक्याचा नव्हता. मला हा प्रश्न पडला की यार त्याला 10 डोक्याचा होता तर ते कसं दाखवावं बरोबर. किंवा लिहावं कसं. हां म्हणजे आता मालिकेत दाखवतात, पिक्चरमध्ये आलं, ते सैफ अली खानचे आले ना 10 हो. डोके म्हणून बरोबर. म्हणजे एकदम घाण वाटलं ते. तर 10 डोके नावाचा प्रकार नव्हता, कारण की जेनेटिकली 10 डोके येऊ शकत नाही. हम्म. आत्तापर्यंत मेडिकल सायन्सने 2 डोके पाहिले, पण ते लोक 1-2 वर्षाच्या वर जिवंत राहू शकले बरोबर. नाहीत. मग मी असा विचार केला, रावणाला 10 डोके होते तर त्याच्या आईलाही पाहिजे, हां बरोबर आहे. त्याच्या वडिलांना Genetics तरी मधून कुठून तरी आले असेल ना. पाहिजेत. तर मग माझ्या लक्षात आलं की ती बहुतेक एक अफवा असणार आहे, हम्म. की आणि ती त्यांनीच पसरवली असं हां. की समोरच्या शत्रू घाबरावा, हम्म. यार त्याच्याकडे 10 डोके, त्याचं डोकं तुटलं तरी नवीन येत आहे. आणि ती अफवा नंतर फार मोठी होत 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 गेली आणि हां. नंतर लोकांनी त्याला 10 डोके बरोबर. बसवले. मग लोक म्हणते 10 विद्या म्हणजे 10 डोके आहेत, पण विद्या पण 64 येतात. हम्म. 10चं लॉजिक कुठंच बसत नाही. मला वाटतं ती एक अफवा आहे आणि ती अफवा नंतर खरी वाटली. बरोबर. आणि नंतर चित्रकारांनी आणि कवीने सुद्धा तीच 10 डोके हां म्हणजे केली. ते तसं आलंय पण वाल्मिकी रामायणात सुद्धा कुठं असा 10 डोक्याचा उल्लेख नाही. ओके. आता रावणावरती तुमचं म्हणजे आयुष्य तुम्ही रावणासाठी दिले. नाही Part 5 of एक वर्ष आयुष्य. दिले. हां. हां. तर तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे की रावणाची सगळ्यात जास्त आवडते समजा? मला रावणाच्या रावण पुस्तकात असं नाही लिहिलं मी की फक्त त्याचे कौतुकच लिहिलं नाही, त्याच्या चुकाही लिहिल्या. मला रावणाकडून 5-6 गोष्टी फार म्हणजे मी स्वतः प्रभावित झालो जे वाचल्यावर, आणि मी लिहिताना सुद्धा प्रभावित होतो. की आपण बऱ्याचदा परेशान असतो की कास्ट, बरोबर. रिलिजन, प्रांत हम्म. आणि आपली परिस्थिती, हम्म. त्याच्यावर आपण सक्सेसच्या डेफिनेशन्स ठरवतो. हम्म. त्याने ते सगळं मोडलं. हम्म. नंबर 2, मला तो निस्ता लढाऊ योद्धा वाटला नाही कधी. हां. तो वेदांवर त्याचं पांडित्य पण होतं. बरोबर. म्हणजे तो फक्त पैशाच्या मागे लागला नाही, हम्म. तो फक्त सैनिकी ताकदीच्या मागे लागला नाही, हम्म. तर तो ज्ञानाच्या सुद्धा मागे लागला. म्हणजे तो कंटिन्यू वाचत होता. बरोबर. मग तो असं म्हणतात, एक दशग्रंथी ब्राह्मण भेटले होते मला काशीतले. ते म्हणले की त्यांनी जेवढं वेदांच्या पदांचं उपपदात रूपांतर केलं तेवढं कुणीच केलं नाही. बरोबर. तर त्याच्या एवढा ज्ञानी कुणीच नव्हता. म्हणजे तो ज्ञानाने संपन्न होता, हम्म. म्हणजे समृद्ध ज्याला म्हणतो. बरोबर. तर मला त्याची ज्ञान कंटिन्यू ग्रास्प करायची एक गोष्ट फार आवडली. नंबर 2, सुख एकट्याने उपभोगले नाही. हम्म. कर्तृत्व त्याचं आहे, बरोबर. पण ते सगळ्यांना डिवाईड. नंबर 3, तो कलेचा फार भोक्ता होता. हम्म. म्हणजे कलेचा भोक्ता म्हणलं तर हे रावण हत्ता नावाचं एक वाद्य आहे, हो. वीणा म्हणून, राजस्थानमध्ये आजही वाच. तर ते वीणा त्याने बनवली. म्हणजे तो निर्मितीसुद्धा त्याच्या डोक्यात होती, सगळ्यात महत्त्वाचं. नंबर 4 की भक्ती कशी असावी याचा तो उत्तम नमुना होता. हो. म्हणजे महादेवाची त्याने एवढी भक्ती केली, त्याला माहीत होतं आपला कुलदेवता आहे, तर त्याच्याशी बोलताना त्याने काही एखादी प्रेमावर कविता नाही केली. त्याने करताना सुद्धा शिवतांडव स्तोत्र एवढ्या उच्च कोटीचं बनवलं की आज जरी भारतामध्ये रावण खलनायक असला तरी प्रत्येक ठिकाणी त्याच्या शिवतांडवास्त्र महादेवाची पूजा चालू होत नाही. बरोबर. म्हणजे तो इतका खलनायक जरी असला तर त्याची निर्मिती इतक्या उच्च लेवलची होती की ती तुमच्या शत्रूंना सुद्धा ॲक्सेप्ट करावं लागली. बरोबर. आणि चौथी एक गोष्ट की असा भाऊ होता जो, हम्म. म्हणजे भाऊ म्हणून तो असा होता की एका बहिणीसाठी त्याने सगळं दावावर लावलं, बरोबर. एका भावासाठी सगळं दावावर लावलं. तर तो सगळ्यांना कुटुंब म्हणून सोबत ठेवलं. तर कुटुंब वत्सल, आईवर खूप प्रेम करणारा, बायकोला समान पातळीने ठेवणारा, मुलाला उच्च कोटीचं ज्ञान देणारा, स्वतः ज्ञानाचा भोक्ता असलेला, तो श्रीमंती सुद्धा उपभोगणारा, ज्ञान उपभोगणारा. मला असं वाटतं की हे काही 10-12 गुण आहेत त्याचे. हां. हे म्हणजे आजसुद्धा अडॉप्ट करण्यासारखे. बरोबर. आणि अशा कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या समजा की तुम्हाला असं वाटलं की यार हे असं झालं असतं तर मग ते तसं झालं असतं किंवा झालंच नसतं, असं काही मेजरली 2-3 गोष्टी? मला ह्याच्यात एकच मेजरली गोष्ट अशी वाटते की एकदा तरी रावण आणि रामाचा संवाद व्हायला पाहिजे होता. हां. म्हणजे युद्धाच्या आधी. हां. युद्धाच्या आधी व्हायला, म्हणजे ज्यावेळेस शूर्पणखेचं झालं त्यावेळेस तरी त्या दोघांचं बोलणं व्हायला पाहिजे होतं. की त्यावेळेस रामाने सीतेला न्यायच्याऐवजी त्याने रामाला भेटायला पाहिजे होतं. हां. दोघांचा जर संवाद झाला असता तर मी रावणामध्ये शेवटला पुस्तकामध्ये लिहिलं आहे ना की 2 बुद्धिमान पुरुषांनी संवाद न करता लढलं तर कपटी आणि धूर्त लोकांचा फायदा होत असतो. तर ह्या पूर्ण वॉरमध्ये एकदा तरी त्या दोघांचा संवाद व्हायला पाहिजे होता. बरोबर. जर ते संवाद झाला असता तर युद्धच झालं नसतं. ते पण आहे. कारण की दोघंही नम्र, हां. दोघंही ज्ञानाचे भोगते, दोघंही लढाऊ वृत्तीचे, आणि अशा 2 लोकांचा संवाद झाला असता तर पण तो संवाद झाला असता तर ते झालं नसतं. मग रामायणात झालं नसतं तर ते आपल्याला कळालंच नसतं.
अशा 2-3 गोष्टी आहेत की हां. त्या नसत्या झाल्या तर वेगळा झाला असते impact. ओके. आणि शेवटी आता लोकांना काय मेसेज द्याल तुम्ही की म्हणजे त्या गोष्टी त्यांनी समजून घ्याव्या रामायणाच्या बाबतीत? त्याच्यात एक गोष्ट असं आहे की कुठलाही खलनायक हम्म. हा कुणासाठी तरी नायक असतो हां. आणि कुठलाही नायक कुणासाठी तरी खलनायक असतो. आपण रावणाला श्रीलंकेचा म्हणू, हम्म. तो भारताचा नाही असं नाही. त्याचा जन्म दिल्लीजवळच आहे बरोबर. आणि त्याचं पूर्ण कारकीर्द तारुण्य सगळं भारतात गेले, कारण त्यावेळेस तो भारतीय उपखंडाचा भाग होता. त्यावेळेस तो काय वेगळा देश नव्हता. रामायण ही अशी एक महाकाव्य आहे की ज्याच्यातून तुम्हाला मॉरल्स, इथिक्स आणि खूप साऱ्या गोष्टी, जीवन जगण्याची कला तुम्हाला कळते. हम्म. त्यातला रावण आपला नाही किंवा राम आपला आहे आणि राम आपला नाही किंवा रावण आपला आहे असं न करता त्या 2 बुद्धिमान पुरुषांकडून आपण शिकलं पाहिजे. हम्म. आणि त्या दोघांचे जे काही म्हणजे रामाचं पित्याविषयीचं प्रेम असेल, याचं कुटुंबाविषयीचं प्रेम असेल, हम्म. दोघांची संघर्ष करायची तयारी असेल, तर असे काही चांगले गुण जर आपण घेतले हम्म. तर रामायण निश्चितपर्यंत आपल्या आयुष्याला दिशादर्शक आहे. तर त्याला मायथॉलॉजी पुराणातली गोष्ट आहे असं म्हणण्यापेक्षा ती आजही कंटेम्पररी लागू होऊ शकते. हम्म. त्यातले कित्येक प्रसंग आणि कित्येक डायलॉग आणि कित्येक विचार आजही लागू होतात. तर त्यामुळे त्या गोष्टीला आपण सकारात्मक घेऊन हम्म. तिचं लय अवडंबर न करता त्या कथेमुळं मला वाटतं की आपण जास्त कट्टर होऊ नये. हम्म. जे आपली म्हणजे प्रभू रामचंद्रांनी शेवटी रावणाचं कौतुक केलेलं आहे बरोबर. आणि म्हणलेलं आहे मरणांती वैराणी, म्हणजे मरणानंतर वैर संपतं. आणि तो लक्ष्मणाला म्हणतो जा त्या ज्ञानी माणसाकडून काही घेता येते. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी जर रामाविषयी द्वेष नसेल ठेवला आणि रावणाने सुद्धा लक्ष्मणाला ज्ञान दिलं हां. तर त्यांनी सुद्धा द्वेष नाही ठेवला, तर त्या 2 महान पुरुषांनी जर एकमेकांविषयी द्वेष नाही ठेवला तर त्याच्या नावानं आपण आज द्वेष ठेवून आपले डोकं खराब करून घेण्यात काही अर्थ नाही. बरोबर. तर बघायचं तर दोघांकडून शिकायचं, जे चांगलं वाटेल ते, नाही वाटेल ते सोडून द्यायचं. हम्म. आणि तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? माझ्या आयुष्यात खरं सांगू का सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला की मी प्रत्येक गोष्टीकडे सिरियसनेसली बघायला लागलो. हां. आणि मला एक कळालं की गाडीत होणारा प्रवास हा सगळ्यात मोठा नसतो, हां. विमानाने होणारा सगळ्यात प्रवास मोठा नसतो. तर आपल्या अंतरंगात डोकून आपण जो प्रवास करतो तो सगळ्यात मोठा असतो. तर मला असं वाटतं त्या पुस्तकानंतर माझ्या प्रवासाला सुरुवात झाली, अरे वा. प्रत्येक विश्लेषणाला सुरुवात झाली. अरे वा. आता हे झालं रावणाबद्दल. बरं. आता बळीबद्दल काय? बळीबद्दल 2020 पासून मी हां. त्याच्यावर अभ्यास करतो आणि माणसाला एक गर्व असतो. गर्व तयार होतो बरं का, हो. की एखादं पुस्तक चांगलं चाललं, आवडलं लोकांना, की त्याला असं वाटतं दुसरं मी येऊ लिहीन. 1 वर्ष खूप झालं आणि माझ्याकडे सगळे पुस्तकं होतेच पौराणिक. मला फक्त म्हणलं ते सापडायचं आणि लिहायचं आणि कादंबरी झाली. हां. पण ज्यावेळेस मी त्याच्या डेप्थमध्ये वाचायला सुरुवात केली त्याला मला कळालं की अरे हे नाही, हे पण एक पुस्तक राहिले वाचायचं, अरे हे पण एक राहिले. आणि ते रेफरन्स शोधण्यात माझं वर्ष गेलं. हां. मी म्हणलं पुढच्या वर्षी पुस्तक येईल. हां. पण ते एक वळ वाचले की मी अजून डेप्थला चाललो, तर त्या राड्यात माझं फार वाचन झालं. आणि बऱ्याचदा असं झालं की बळी वाचायचं आणि त्याचं एखादं कॅरेक्टर सापडलं, हम्म. त्या कॅरेक्टरच्या नादात मी इतकं वाहत जाऊन 43 पुस्तक वाचून काढले. नंतर परत म्हणाला तिकडं नाही जायचं, आपलं इकडे रिटर्न, आपल्या एवढ्याच विषयात लिहायचं. जसं तुम्हाला ते लव कुठचं विचारलं, हो. पण त्यावेळेस मी फोकस होतो हो. की मला पुढं वाचायचं नाही हां. आणि आधीचंही वाचायचं नाही. बरोबर. मला फक्त रावणाचा तो कालखंड वाचायचा. म्हणजे लेखक असून एक ॲडवाईस तुम्ही दिली आहे हां, काय की केलं तुम्ही त्या पाहिजे. फोकसमध्येच हां. वाचा, कारण पुढं गेलं तर तुमचं डायव्हर्जन होण्याची शक्यता असते. पण मी बळीसाठी पूर्ण आता कंटेंट तयार केला. इडापिडाटोळ, बळीचं राज्य इथपासूनच मला माहीत होतं. हम्म. तर आता जवळपास 40-50 कॅरेक्टर्स आहेत ओके. आणि ते पुस्तक मी सगळं रेफरन्सनीच वाचलं आहे. हम्म. आणि निश्चित ते पुस्तक रावणापेक्षा जरा अपडेटेड असेल असं अरे मला वा. वाटतं. आणि तत्त्वज्ञान, दर्शनशास्त्र याची सुरुवात भारतीय याच्यात ही बळीच्या कालखंडात झाली. कृषीची निर्मिती, फेस्टिवलची निर्मिती, नवीन फेस्टिवल बळीने तयार केले, म्हणजे पोंगल असेल, हो. ओणम असेल, बिहू असेल, दिवाळी असेल, रक्षाबंधन असेल. जगातली पहिली राखी बळीला बांधलेली हां. लक्ष्मीने, तर तेव्हापासून रक्षाबंधन झालं आहे. पोळा सण असेल, तर ही सगळे सण फेस्टिवल चालू करणार राजा. मग बारीक बारीक एक तर रेफरन्सेस फार कमी आहेत, हम्म. तर ते शोधण्यात आणि त्याचा एक तो वर्ल्ड तयार करणं, ते कॅरेक्टर्स तयार करणं आणि घटना अशा तुटिका तोडक्यात, तर बरोबर. त्या घटना एका लाईनमध्ये जोडणं, एका माळीत, तर ते एक अवघड टास्कमध्ये 1.5 वर्ष गेलं. हम्म. तर आता पुस्तक जवळपास रेडी आहे. कधी येणार आहे? 10 एप्रिल असं एक डोक्यात आहे आता. ओके. कारण की पुस्तकाचं रफ ड्राफ्ट सगळा झाला आहे, हम्म. आता टाईप पण सगळं झालं, प्रूफिंग आणि एडिटिंग चाललं आहे फायनल. एप्रिलमध्ये पुस्तक येईल आम्ही वाट पाहतोय. नक्कीच. आणि तो एक सेपरेट पॉडकास्ट आपण बळीवर करणार आहे. 100% बळीवर करू. नक्की. आता एक शेवटचा प्रश्न, ॲज अ लेखक म्हणून, की लेखकाने कोणत्या गोष्टी करू नये समजा किंवा लिहू नये, जे काय असेल तुमची ॲडवाईस येणाऱ्या लेखकांसाठी? येणाऱ्या लेखकांसाठी एकच ॲडवाईस आहे माझी, की त्याने स्वतःला पहिले प्रश्न विचारावा, मला का लिहायचे. आणि तुकारामांची गाथा आहे, शिवचरित्र,
बाबासाहेबांचं चरित्र, महात्मा फुल्यांचं चरित्र, इतकी सारी पुस्तकं, रामायण महाभारत, हे सगळं मार्केटमध्ये उपलब्ध असताना माझ्या लिखाणाने काय फरक पडत? बरोबर. हा एक प्रश्न स्वतःला विचारला. नंबर 2, मी लेखक होण्यासाठी लिहित असेल तर लिहू नये. माझ्या लिखाणा म्हणजे बघतो आजही आपण पुस्तकाला काय म्हणतो, ज्ञानाचा स्रोत. बरोबर. एवढं सोशल मीडिया आहे तरी पण आपण काय म्हणतो, पुस्तकं ज्ञानाचं. वेगळंच लेवल आहे. वेगळंच लेवल आहे की आपणही पुस्तकं वाचतो एवढ्या ह्याच्यात का, म्हणजे एवढी टेक्नॉलॉजी ज्यांनी सुरू केल्या, गुगलचं CEO बरोबर. सुंदर पिचाई, जो टेक्नॉलॉजीचा डॉन म्हणतात, बिल गेट्स, एलन मस्क, एवढे डॉन आहेत, तेही वाचतात पुस्तक. तेही पुस्तक का वाचतात? बरोबर. आणि ते का वाचतात याच्यापेक्षा मला ते जे पुस्तक वाचतात ते त्या लेखकाने का लिहिले म्हणून ते वाचतात. बरोबर. एवढे हुशार लोक का वाचतात? तर लेखकाने हाच एक डोक्यात ठेवा की मी लिहून काय फरक पडेल. नंबर 2, मी काही गॅप लिहितोय का ओके. जो लिटरेचरमध्ये नाही आहे, हां. त्याच्यावर एक लक्ष द्यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की लेखकाने लिहिल्यावर 50 वेळेस स्वतःच लिहिलेलं स्वतः वाचावं. ओके. आणि जर त्याला 50व्या वेळेस ते आवडलं तर त्याने ते पब्लिश करावं. हां. नाही तर बऱ्याचदा असं होतं की लेखक लिहून जातो आणि नंतर त्याचं पुस्तक तोच वाचत नाही. ते पण आहे. जर तुझं पुस्तकावर तुझंच प्रेम नाही तर दुसरे का करतील? बरोबर. तर सगळ्यात पहिले लिहायचं असेल तर आपण जे काही लिहितोय ते वेगळे पण काय त्याच्यात मी फक्त लेखक आहे असं नसतं. सगळ्यात मी एक जण मला भेटला होता औरंगाबादला, संभाजीनगरला. त्याने मला एक पुस्तक दिले. मला म्हणला सर हे पुस्तक माझं पुस्तक आहे, नवीन पब्लिश झालं आहे, मला तुम्हाला द्यायची इच्छा आहे. मी घेतलं म्हणलं 3 दिवसात 4 दिवसात सांगतो तुला काय. मग चहा घ्यायला होता. त्याला बोलता म्हणलं किती वाचलंस तू? म्हणलं काही नाही सर, काहीच वाचलं नाही, सध्या वाचायला वेळच मिळत नाही, एक्झाम असतात, डिग्री चालू आहे माझी, शिकत होतात. मग लिहिलंच कधी? तुला वेळ मिळत बरोबर. मला नाही सर, मी ते लिहिलं आहे पण वाचायला वेळ मिळत नाही. काय वाचलंस याच्या आधी? म्हणलं काहीच नाही वाचलं सर, पण बघू भविष्यात वाचलं, अजून एक पुस्तक लिहायचं आहे मला, प्रेमकथा, ती झाल्यावर मी वाचलं. म्हणलं जर तूच वाचत नाहीस तर तुझं पुस्तक मी का वाचावं? बरोबर. म्हणजे तुझं पुस्तक मी का वाचावं? मुळात पहिले लेखकाला पुस्तक लिहिताना एक गोष्ट लक्षात यावं की तू काय वाचलंस. तर कुठल्याही नवीन लेखकांना लक्षात ठेवा, लिहिण्याची घाई करू नका, वाचण्याची निश्चित घाई करा. बरोबर. कारण की खूप सारं वाचलं तर कळण काय नाही लिहायचं, हां. आणि खूप काही वाचल्यावर कळलं की काय लिहायचं. तर प्रसिद्धी मिळेल म्हणून, लेखक म्हणून मान्यता मिळेल म्हणून, तसं तर महाराष्ट्रात दरवर्षी 4000 पुस्तकं पब्लिश होतात. 4-5 जणच टिकतात का? त्याचं कारण एक आहे की लेखक वाचत नाहीत. तर लेखक होण्यापेक्षा मला असं वाटतं की आपला मेंदू घासून घ्या, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक सापडं. येस. तर थँक्यू सो मच. थँक्यू शरद दादा. थँक्यू, खूप छान वाटलं तुझ्याकडे. आणि आम्ही नेक्स्ट बळीसाठी वाट पाहू बरं का. 100% बळीसाठी येणार मी. बळीचा बराच वेळ घे येस. आणि कुठलेही उलटे पालटे प्रश्न विचार. चालेल. थँक्यू. थँक्यू.